कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. सो मी आता जस्ट उठली आहे आणि माझी आंघोळ पण झालेली आहे. आता माझं ऑफिस चालू होणार आहे. तेच मी सांगत आहे. एक मिनिट दे मला फक्त, की मी जस्ट उठली आहे. माझं ब्लँकेट मधनं मी बस आताच उठली आहे. ब्रश केलाय फक्त. माझा नवरा ठीक आहे जिम वरून आला आहे आणि जिम वरून येऊन त्यांनी आंघोळ झाली आहे त्यांनी देवाजवळ दिवा लावलेला आहे माझ्या एकदम गोंडस नवऱ्यानी. आणि नंतर माझ्यासाठी पाणी पण ठेवलं होतं की मी सकाळी उठून हे पाणी फक्त गरम करून प्यायला पाहिजे. सो माझं पाणी पण रेडी आहे आणि पूर्ण घर पण त्यांनी आवरून ठेवलेलं आहे. म्हणजे आज लिटरली आमच्या काम म्हणजे मावशी मेड आणि ते सगळे येणार नाही आहे, तर माझ्या नवऱ्यानी सगळे काम ऑफिसच्या आधी, ठीक आहे, आता 10ला त्याचा कॉल चालू होणार, तर आता त्यांनी सगळं सकाळी उठून मला न उठवता त्यांनी हे सगळे कामं करून टाकले. आणि मला असं मस्त मी उठली आणि मी उठल्यावर मला तो म्हणतोय की तुझ्यासाठी हे ठेवलेलं आहे, मी दिवा लावून दिलेला आहे, तू नारळ पाणी पिशील, माझ्यासाठी नारळ पाणी आणून ठेवलेले आहे की पहिले हे पी. मला इन्स्ट्रक्शन पण आहे की पहिले हे पियायचं आणि मग हे पियायचं आहे. आणि मग मला टेस्ट पण सांगायची आहे की कुठली कशी आहे, म्हणजे माझा बेबी ते रोज आणणार. कारण की आम्ही 2 डिफरंट सोर्सेस ट्राय केले होते. यार मला किती क्यूट आहे. आणि एवढंच नाही मित्रांनो, तर हिच्यासाठी मी फ्रुट्स पण आणले. काल स्ट्रॉबेरी आणले तुझ्यासाठी. स्ट्रॉबेरी पण आणली आहे गाईज, हे बघा. बाहेर नाही आहे, आतमध्ये. फ्रुट्स केळं आणले, सगळे आणले. त्यानंतर स्ट्रॉबेरी काल माझ्या नवऱ्यानी भाजीपाला पण आणलेला, ज्याचा मी व्हिडिओ काढलेला आहे. आणि तो काल इव्हनिंगला ऑफिस मधनं आला आणि ऑफिस मधनं येऊन तो भाजीपाला आणायला गेला, कारण की ऑनलाईन मध्ये थोडं महाग मिळतं आणि जसं पाहिजे तसं मिळत नाही, फ्रेश नाही मिळत. आणि इथे छान मिळतं फ्रेश वगैरे आणि स्वस्त पण राहतो भाजीपाला, विच इज ऑब्वियस स्वस्त राहणार. आणि तो काल ऑफिस मधनं येऊन भाजीपाला पण आणायला गेला होता आणि काल रात्री येऊन भाजीपाला पण लावला न मला काही म्हणता. म्हणजे मी लेट आली ऑफिस मधनं आणि हे एक छोटा व्हिडिओ काढणार त्याचा, मी हे क्लिप टाकणार याच्यानंतर की माझा नवरा माझ्यासाठी भाजीपाला पण लावत आहे. तू आता एवढी बिझी होती काल, तर मग मला असं वाटलं की थकून वगैरे आले तर तुझ्यासाठी कशाला कामं ठेवायचे, म्हणून मी करून टाकलं सगळं. मला इथे गाईज दिस इज जर हे ग्रीन फॉरेस्ट जर नाही आहे तर आय डोंट नो मग काय आहे. थँक्यू यार. म्हणजे मला तुम्ही विचार करत आहे मी काय फील करत आहे, तुम्ही विचार करा मी काय फील करत आहे. मी म्हणजे घराची लक्ष्मी एकदम काय म्हणतात त्याला, हॅपी राहिली पाहिजे. आणि घरात तेव्हाच घराचं वातावरण हॅपी राहतं. पॉझिटिव्ह. चलो ऑफिस. चला, सो आजचा दिवस चालू झालेला आहे आणि माझ्या आता चेतनचा ऑफिसचा कॉल झालेला आहे. मी हे सगळं आवरणार आता. आणि मला म्हणजे पॅम्परिंगसाठी चेतनने सगळं तयार करून ठेवलंय, ते सगळं मी त्याचं काय लुप्त उठवणार, लुप्त घेणार. आणि येस, बघूया. आज माझं ऑफिस आहे आणि चेतनचं वर्क फ्रॉम होम आहे, माझं वर्क फ्रॉम ऑफिस आहे, तर बघू. आणि हॅपी मकर संक्रांती टू ऑल गाईज. हॅपी मकर संक्रांती. हॅपी मकर संक्रांती. तुम्ही जर पतंग उडवत असाल तर मांजा प्लीज असं एकदम हेवी नका युज करू, कारण की त्याच्याने खूप सारे ऍक्सिडेंट होतात. आणि आमच्याकडे तर ऍक्च्युली बंदी पण आहे, बट कुठे कुठे जागे नाही आहे बंदी, तर त्याची काळजी आहे की त्याच्यामुळे ना खूप जास्त ऍक्सिडेंट होतात. लाईक मान वगैरे लागलं तर कट वगैरे बसते, तर तेवढी काळजी घ्या आणि मजे करा. हॅपी मकर संक्रांती. भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. आज परत मावशी नाही आली आमची, तर शिवानी बिचारी किचन मध्ये आहे आता परत. ऑफिसच्या आधी ती करून चाललेली आहे आमच्याकडे जेवण, स्वतःचा डब्बा आणि माझा डब्बा. काय केलं, काय करतोय तू? तुला जे माझ्या हातचं सगळ्यात जास्त आवडते, गेस कर काय? दाल आणि राईस, दाल तडका आणि राईस. तुझा आन्सर असायला पाहिजे सगळंच. शिवानी, मला तुझ्या हातचं अरे यार तू गेस, मला सगळं एकदम एकच गोष्ट गेस केली. मला सगळंच आवडतं. क्वेश्चन काय होता की तुला माझ्या हातचं काय आवडते? मला सगळंच आवडते की मला सगळंच आवडते. आणि माझा आन्सर तेच आहे, पण आता तू काय केलंय, दाल तडका आणि राईस करते ना काय? पण फेवरेट काय आहे हे विचारलं होतं मी. हा मग फेवरेट हेच ना, दाल तडका आणि राईस. तू स्वतःच मला गेस करायला लावलं होतं. फेवरेट
नाही ग, आता सगळं अरे एक असतं ना फेवरेट. एकच आहे फेवरेट माझं. तू पण आहे आणि सगळे आयटम आवडतं, पण हे मला तू आता जे करतोय हे पण फेवरेट आहे जमत असं. नाही तुला जा. ए यार शिवानी, तू असं नको करत जाऊ भाई फालतू. तर एक नारळ पाणी संपलेलं आहे आणि डस्टबिन वर टाकायचं असतं हे. पण आमची मॅम जी आहे खाल्ल्यावर फक्त तेच होते. एक नारळ पाणी बाकी आहे यायचं अजून. बरं मी एक चम्मच लावते. डाळ, एक चम्मच डाळ. हा, एक पेक्षा थोडस जास्त लाव, कारण की जास्ती खातो ना आपण डाळ. बघूनच भूक लागली गाईस, बघूनच भूक लागली, कारण की शिवानी चुम्मा म्हणून डायरेक्ट चुम्मा. दाल तडका आणि राईस शिवानीचा चुम्मा असतो डायरेक्ट. जशी इडली असते तशी डाळ तडका आणि राईस आहे. खूप भूक लागली आहे यार. अच्छा, बाय द वे कमेंट आला होता की ही जी पेंटिंग आहे ही जवळून दाखवा असं. दिस इज द पेंटिंग आणि ही आम्हाला दिलेली आहे एक इंस्टाग्राम पेज आहे प्यार का तोहफा, त्याच्यावरनं. खूप सुंदर पेंटिंग आहे. तर आता माझे कांदे कापणं चालू आहे. थोडं बायकोला हेल्प करतोय मी, पटापट व्हायला पाहिजे, कारण की तिचं पण ऑफिस आहे आणि माझा पण आता लंच ब्रेक झालाय. थँक्यू. येस. मी काय म्हणतो शिवानी, काल जशी तू लेट आली एकदम 10 वाजता आली काल, तसं आज नको येऊ ना प्लीज. आज थोडी लवकर आहे ना. यार मी सांगू नाही शकत यार चेतन, ऑफिसचं काम राहतं. ऑफिस मध्ये गेल्यावर तुला ऑफिस कलिग्स वर मजा येते ना जास्ती. मला मिस नाही करत तू. खरं सांग, खरं सांग, खरं. काय सांगू खरं? ऑफिस मध्ये गेल्यावर तुला माझी आठवण नाही येत ना. ऑफिसमध्ये गेला मला माझी आठवण नाहीये. ट्राय कर यार लवकर यायचं. घरी येऊन काम करते तसं कर ना मग. अरे मी ट्राय करेल. खूप दिवसापासून इच्छा आहे खायची. खूप दिवस झाले आपण खाल्लं पण नाही आहे. भूक लागली यार आता मला तर. मला पण भूक लागली भाई. चला आता आम्ही लावलेलं आहे सगळं. आता ते फोडणी घालेल आणि दॅट्स इट फॉर टुडे. शिवानीने जे जे सांगितलं ते सगळं रेडी आहे. हिरवे मिरची, कांदा, कोथिंबीर. मी याला सांबार बनवतो, कारण की आमच्याकडे याला सांबार म्हणतोय, बट पुण्यामध्ये याला कोथिंबीर म्हणते. टमॅटो अँड लसूण. तर येस, शिवानीने जे जे सांगितलं ते सगळं रेडी आहे. असं असायला पाहिजे, लाईक एकमेकांना हेल्प करणं. लाईक मला तर खूप जास्त आवडतं शिवानीला हेल्प करायला किचन मध्ये. तर आता हे 2 कुकर चालू आहे. घोर समस्या अशी आहे आपल्याकडे की जर मी तिकडे गेलो तर मला कसं कळणार की याची सिटी झाली की याची सिटी झाली. याच्यामध्ये आहे राईस, याच्यामध्ये आहे राईस आणि याच्यामध्ये आहे डाळ. तर मी तिकडे जर गेलो तर मला कसं कळणार की कोणाची सिटी कशी झाली आहे. तर माझ्याकडे एक टेक्निक आहे. जो भाताचा कुकर आहे ना त्याच्यासाठी मी टायमर लावलेला आहे. या भाताच्या कुकरसाठी ना मी टायमर लावलेला आहे. तो माझा टायमर असतो 12 ते 13 मिनिटाचा. मी जेव्हाही भात लावतो, म्हणजे जेव्हाही कुकर लावतो आम्ही, तेव्हा मी टायमर लावतो 12 मिनिटाचा आणि गॅस एवढी असते, या लेवलला असते. बरोबर 13 मिनिटामध्ये कुकर बंद करून टाकायचा. तुमचा राईस एकदम मस्त होऊन जाणार. तर गाईज चैतन्य परत एकदा मी आंघोळीला असताना नाकानी वास घेऊन कुकर बंद केलेला आहे. तर आता बघूया आपण की त्याचं जे नाक. सांगितलं की मी ऑलमोस्ट 13-14 मिनिटाचा अलार्म सेट करतो आणि मग ओपन करतो. अच्छा ठीक आहे, चला बघू मग आता. तर मी वास घेऊन बंद केला होता. दाखवा. ओ एकदम परफेक्ट. परफेक्ट झालं. परफेक्ट आहे का? परफेक्ट. दैव, तुझ्या जे नाकात ही दैवी शक्ती आहे यांनी तुला एका रेस्टॉरंट मध्ये हे मिळू शकते आणि तू काम करू शकतो. माझा आहे तो प्रोफाईल मध्ये विचार. ऍड कर रिझ्युमे मध्ये ऍड कर. छान झालं. आता आम्ही ना हे रोज खायला चालू केलंय, ब्रॉकली आणि बाकी सगळं. पण याची रेसिपी तुम्हाला सांगू आम्ही. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप बढिया आहे. आम्ही रोज खातोय आता आणि इतकं लिटरली सगळंच आहे. फायबर, प्रोटीन याच्यामध्ये सगळंच आहे. लिटरली आम्ही आता व्हेज डाएटकडे, लाईक आम्हाला असं व्हेज डाएटचे ऑप्शन जास्त एक्सप्लोर करायचे होते. तर मावशीने एक ऑप्शन हे सांगितलं, इतकं बढिया टेस्ट लागते भाई आणि तुमचे न्यूट्रिएंट्स सगळे फुलफिल याच्यामध्ये. मी तर लिटरली रोज सकाळी आणि संध्याकाळी, कधी कधी रोज दोन्ही टाइम खातोय किंवा संध्याकाळी डेफिनेटली खातच आहोत. तर याची रेसिपी आम्ही सेपरेट व्हेज डाएट व्हिडिओ बनवायचा विचार करतोय, त्याच्यामध्ये शेअर करूच. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि येस, सकाळपासून एवढं पाणी झालेलं आहे. ही 2 लिटरची बॉटल आहे. पाणी पिणं झालेलं आहे. पाणी पिणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. लोक म्हणतात की तुमचा स्किन केअर रुटीन काय आहे, तुमचा हेअर केअर रुटीन काय आहे. बट गाईज, रुटीन सोबत हे रुटीन, दिस रुटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ऑल्सो दिस रुटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जे प्रोडक्ट्स लावतो ते तर एक वेगळी गोष्ट आहेच, त्याच्याने पण हेल्प होतेच. बट तुम्ही काय खाता आणि तुम्ही किती पाणी पिता त्याच्यावर पण तुमची क्वालिटी, स्किन क्वालिटी, हेअर क्वालिटी खूप डिपेंड असते. तर येस,
पाणी, खूप पाणी प्या आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. सो गाईज माझी तयारी झालेली आहे आता. सो मी ही कुर्ती घातलेली आहे जीन्स, आणि कारण की आज थोडंसं सो काय झालं ऍक्च्युली, मी काल ब्लॅक कलरची कुर्ती घालून घेतली आणि आता माझ्याकडे ब्लॅक कलरची कुर्ती घालायला नव्हती. सो मी ग्रीन कलरची कुर्ती घालून घेतली आहे. तर मी म्हटलं की ट्रॅडिशनलच ठेवते, कारण की आज संक्रांतीचा दिवस आहे ऑफिसमध्ये. तर येस, दिस इज माय तयारी. आणि चला आता आपण चेतनला किशेश करून जाऊया. बाय बाय. बाय, सी यू. लवकर आहे घरी. येस. काल सगळा वेळ नको करू, पटकन येशील. चलो बाय 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 बाय. बाय. चेतन आवडून ठेवशील का? बघा पसारा बघा गाईस, काय मला आवरायचंय. पसारा बघून घ्या तुम्ही. प्लीज आवडचे, मला खूप लेट झाला यार चेतन, प्लीज प्लीज. सकाळपासून तुझ्या मागे लागलो होतो मी ऑफिसची तयारी करायला, आणि तेव्हा पूर्ण टाइमपास केला तू. प्लीज प्लीज आवडशील, मला खूप लेट मी झालाय. बिलकुल नाही आवरणार बाय. guys. बिलकुल नाही आवरणार. तू आवरशील आणि आल्यावर आवर, ठीक आहे? ओके. ओके. चला मी तुला बाय करून येतो. माझं झालं आता लंच टाइम, आणि जसं तुम्हाला माहिती आहे की शिवानीने आज दाल तडका आणि राईस बनवला, जो माझा खूप फेवरेट आहे. आणि तिचं नेहमी असतं की ती जेव्हा पण माझ्याकडे कुक करते, तिला असं असतं की जर मी घरी नसेल तर टेस्ट करून मला कॉल केला पाहिजे, आणि जर घरी असेल तर मला लगेच सांगायला पाहिजे की कसं झालं. फीडबॅक तिला लगेच पाहिजे, ठीक आहे? तर आज ऑफिसला जाताना मी तिला म्हटलं की भाई शिवानी बघ, हा जो आहे की मी जे तुला कॉल करतो जेवण झाल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर, ते मी तुला आज नाही करणार. तर प्लीज माझ्यासोबत भांडू नको. मी तिला म्हटलं की तुला जर माझा फीडबॅक बघायचा असेल तर हा व्लॉग बघशील. तर येस, आता आपण चालू करूया, टेस्ट करून बघूया. म्हणजे शिवानी प्रत्येकदा दाल तडका आणि राईस एक नंबर बनवतो, डायरेक्ट एक नंबर. शिव, तर तू हा व्लॉग बघत असशील तर यार इतकं परफेक्ट झालंय आज पण, ॲज युजल एक नंबर टेस्ट झाली आहे. तर तू हा व्लॉग बघत असशील तर कमेंटमध्ये टाक, चेतन थँक्यू सो मच फॉर फीडबॅक. चला आता मी पूर्ण कम्प्लीट करतो. आय कॅनॉट वेट, अँड सी यू. त्यानंतर ऑफिस करूया, नंतर भेटूया. आता झाली आहे संध्याकाळ. आता थोडासा मी ब्रेक घेणार. सकाळपासनं लिटरली कामच करतोय, तर थोडे डोळे पण आता डोळ्यांना पण जरा रेस्ट पाहिजे. तर आय गेस मी विचार करतो की आता हे सगळं आवरून घेऊ. माझी बायको जी ऑफिसला जाताना तयारी करते आणि जी पूर्ण पसारा करून जाते, ते मी आवरून घेतो आता पटापट. इथे सगळं पडलेलं आहे, त्याच्यानंतर इकडे सगळं पडलेलं आहे. आज तिने एवढा काही जास्ती पसरा नाही केला, कारण की यार तिला ना म्हणजे ऑफिसला जायच्या आधी खूप सारे कामं करावं लागतं, लाईक एडिटिंग वेडिटिंग. तर थोडं नेहमीच होतं तिला, घाई होते ऑफिसला जायच्या आधी. तरीच मी पटापट हे आवरून घेतो, मग तुम्हाला भेटतो. डन, साफ सफाई डन. लिटरली 5 मिनिटात मी सगळं आवरलेलं आहे. मला ऍक्च्युली असं क्लीन घर ठेवायला खूप जास्त आवडते, आणि मी असं बिलीव्ह करतो की जिथे क्लीनलीनेस असतं तिथे देवाला जास्ती यायला आवडते. तर म्हणून मला माझं घर, माझी जागा, माझं टेबल हे सगळं साफ करून ठेवायला आवडते, सो दॅट म्हणजे सगळं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट राहील. फरक पडतो गाईज, कारण की याच्याने साफसफाईने पण खूप फरक पडतो. येस, तर आता ऑफिस करूया आणि मग परत भेटूया तुम्हाला शिवानी आल्यानंतर. चलो बाय. परत फ्रेश वाटायला मी परत आंघोळ केलेली आहे आणि फ्रेश कपडे घातलेले आहेत. भाई सकाळपासून त्याच कपड्यामध्ये होतो. तर आता आंघोळ झालेली आहे, शिवानी घरी आलेली आहे. शिवानी कामं करत आहे बेसिकली, आपण तिला डिस्टर्ब नाही करू. शिवानी कधी काम संपणार या बाईचं काय माहिती, खूप वेळ लागणार आहे वाटतं दिसतं. आणि हिची निंजा टेक्निक बघा, मच्छर नाही चावले पाहिजे म्हणून बघा निंजा टेक्निक. मी सांगतोय की तुझी निंजा टेक्निक बघ, मच्छर नाही चावला पाहिजे म्हणून डायरेक्ट ब्लँकेट घेणं. दिस ॲक्च्युली वर्क्स आहे. मच्छर चावतच नाही. ऑलआउट पेक्षा बेटर आहे ते. तर शिवानीने काय सांगितलं असणार तिचं फेवरेट? काय आहे शिवानीचं फेवरेट? काय आहे? तर आहे कच्चा चिवडा. तिने मला परत घरी आल्यावर ऑर्डर दिलेला आहे. चेतन, ओय इधर आ वेटर, चेतन वेटर इधर आ, कच्चा चिवडा चाहिए, जल्दी बना. नाही, असं असं नाही बोलली ती, एकदम प्रेमात बोलली, पण झालंय चालू. कच्चा चिवड्याची रेसिपी आम्ही ऑलरेडी शेअर केली आहे, तर मी तुम्हाला शेअर नाही करणार. बट कच्चा चिवडा पगलो आहे गाईज. जे विदर्भाचे लोक असतात त्यांना माहिती आहे की त्यांना कच्चा चिवडा किती आवडते. लाईक आम्ही गंज भरून, हा गंज एवढा भरून दोघंच खातो. नुसता कच्चा चिवडा खात राहतो. डिनरमध्ये काही असं वाटलं मला की अरे थोडंफार लाईट खायला पाहिजे, तर कच्चा चिवडा, दॅट्स इट. तर आता फटाफट कच्चा चिवडा बनवतो, तिला देतो आणि मग मी पण खाऊन घेतो. हे बघा गाईज, जे मी तुम्हाला म्हणत होतो ना की आम्ही कच्चा चिवडा गंज भरून खातो, हे बघा एवढं प्लेट भरून. शिवानीचं जेवण चिमणीसारखं आहे. हा, एक भाकर खाते ती रोज, पण कच्चा चिवडा म्हटला की डायरेक्ट प्लेट भरून. चला आता कच्चा चिवडा झालेला आहे, आणि तिला याच्यावर निंबू खूप जास्ती आवडते, तर आपण थोडंसं निंबू टाकूया. परत टाकलेलं आहे थोडंसं, आपण असं असं करून घेऊ.
ओके, आणि शिवानीची रिॲक्शन बघूया की तिला आवडते की नाही. ठीक आहे, टेस्ट करून सांग, टेस्ट करून. खूप बढिया झाला. टेस्ट काय करायची आहे? जमलं का? आणि नंबर आणि कोण नंबर चला आता मी पण खातो. तुझं झालं की सांग, मग बसूया. करून लिंबू टाकलाय. वरून निंबू टाकलंय मी. तुला आवडतं ना? वरून टाकलंय थोडस. चांगला झाला. खरं सांग, खरं सांग ना यार. खूप बळा, तू नेहमीच तारीफ करते, खरं सांगून द्या आज. खूपच बढिया झाला. ओके, चल, जर तू झाला की सांग, आम्ही भेटू तिकडे तुम्हाला. आम्ही तुला समोर भेटू, ठीक आहे? बाय बाय. चांगलं काम कर मन लावून. चलो, डोअर बंद करलाय, कारण की मी आणि कच्चा चिवडा आणि टीव्ही हे राहणारच आहे. तर आता मी टीव्ही बघणार आहे गाईस. फायनली शिवानी सोबत आपली मुलाखत झाली आहे गाईस. अख्ख्या दिवसभर ऑफिस न हे न ते, घरी आल्यावर पण ऑफिस. आता वाजले आहेत 10:30. येऊन बिचाऱ्याने चेंज वगैरे केला आणि परत ती कामाला लागली. काय बोलायचं तुला सांग. मला सकाळपासून वेट करत होतो आम्ही तुझा. कशासाठी? ह्या ब्लॉग काय लावतो तू? नको काढू ना, राहू दे ना. ठीक आहे, दिसतंय पुढे बोल. की झालं आता आमचं माझं ऑफिस झालं. आणि येस गाईज, आम्हाला एक बिग 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 अनाउन्समेंट करायची. अनाउन्समेंट आहे, अपडेट आहे ते. अपडेट आहे, काइंड ऑफ. येस, अपडेटच आहे की हे काढणं आता शिवानी यार, प्लीज प्लीज काढणं यार. नाही, नो. मला दिसत पण नाहीये, बॅक कॅमेराने करतोय म्हणून दिसत पण नाही मला. तर आम्हाला एक अपडेट द्यायचा होता. तो अपडेट हा आहे की आम्ही डेली व्लॉगिंग थांबवतोय. म्हणजे आम्ही डेली व्लॉग नाही करणार. आम्ही 26 डेज डेली व्लॉगिंग केली आणि आम्हाला खूप छान वाटलं डेली व्लॉगिंग करून. बट ते थोडं हेक्टिक होत आहे बिकॉज ऑफ आवर जॉब. आम्हाला लिटरली रोज रात्रीचे 2-3 वाजत आहे झोपायला. स्पेशली चेतनला, त्याला एक्सपोर्ट करून मग अपलोड करून झोपायचं आणि सकाळी मग जिम, परत ऑफिस, त्याच्यानंतर परत व्लॉगची शूटिंग आणि एडिटिंग. हे खूप खूप नाही म्हणजे शूटिंगला वगैरे एवढा वेळ लागत नाही, कारण की आपण जे करतो तेव्हाच कॅमेरा चालू करतो. तर येस, तर आम्ही असं विचार केलाय की थोडं अल्टरनेट टाकू, कारण की खूप 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 आम्ही 26 डेज ट्राय केला आणि आम्हाला खूप छान 26 डेज. आणि इट्स अ बिग थिंग गाईज. तुम्ही विचार करा की ऑफिस, जिम, बाकीचं सगळं शूट, इंस्टाग्राम मॅनेज करणं आणि डेली ब्लॉगिंग 26 दिवसासाठी आमच्यासाठी तर बिग विन आहे. म्हणजे आम्ही आधी 21 डेज ठेवलं होतं मनामध्ये की 21 डेज करूया, कारण ते असतं ना की हॅबिट असतं 21 डेजची, की 21 डेज इज लाईक 21 डेज. आपण खूप सत्य गोष्ट आहे. बघा बघून घ्या तुम्ही. मला वाटतं आदल्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये पण सत्य घटना झाली होती ना, तेव्हा मी गेलो होतो. तर 26 डेज मध्ये मजा आली आम्हाला हे सगळं करून, आणि आम्हाला डेली ब्लॉग ट्राय करून पण मजा आली. आणि आम्हाला दिसलं की आम्ही करू शकतो ह्या गोष्टी. असं नाही की हे आमच्यासाठी पॉसिबल नाहीये, बट द थिंग इज वी हॅव टू मॅनेज नाऊ. तर जेव्हा आमच्याकडे परत टाइम असेल किंवा आम्ही थोडं जास्ती फ्री असू, तेव्हा आम्ही परत हे डेली ब्लॉगिंग वगैरे चालू करू. बट आता सध्या आम्ही असं डिसाईड केलंय की अल्टरनेट डेज किंवा वीक मधनं 3 ब्लॉग्स वगैरे टाकत राहू असं. आणि स्पेशल थँक्स टू एव्हरीवन एव्हरीवन, त्यांनी आमचे डेली व्लॉग्स बघितले, आम्हाला रोज कमेंट केल्या, पिंग म्हणजे लिटरली आपल्याला आज पिंग केलेलं भरपूर जणांनी, डेली व्लॉग कुठे आहे, डेली व्लॉग नाही आला, ब्लॉग नाही आला. तर थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला इतका सपोर्ट केला. बट आमच्या या डिसिजनला पण तुम्ही सपोर्ट करा, कारण की ते थोडं आम्हाला हेक्टिक होत होतं आणि तुम्ही आम्हाला समजू शकता, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की डेली व्लॉगिंग तर नाही, बट येस आम्ही व्लॉग्स तर पहिले सारखं नाही होणार की महिन्यातून 1-2दा नाही. आम्ही अल्टरनेट डेज, आम्हाला काही पण असं स्पेशल वाटलं की हा आज हे टाकायलाच पाहिजे, कॅप्चर करायला पाहिजे, हे तर ऑब्व्हियसली करूच. आणि येस, तुम्हाला भेटतच राहू. आणि मला एक गोष्ट म्हणायची होती, मी परत विसरलोय शिवानीच्या ह्याच्यामध्ये. मला काय म्हणायचं होतं, मला हे म्हणायचं होतं की गाईज वी आर क्लोजिंग 80K, आणि खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. सिरियसली मनापासून सगळ्यांना थँक्यू, जे पण आम्हाला सबस्क्राईब करतात, आम्हाला फॉलो करतात. मनापासून थँक्यू. येस, तुमच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं सगळं करायचं, आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि कोणी जर आमच्या पेजवर नवीन असेल तर प्लीज चेक करा पेज. तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे? आणि बाय द वे, एंड करायच्या आधी याच्या नंतरचा जो व्लॉग असेल तो
तो व्लॉग असणार आहे माझी स्टोरी. तुम्ही एपिसोड 1 बघितला असेल पॉडकास्टचा सेकंड एपिसोड येणार आहे, तर त्यासाठी नक्की स्टे ट्यून करा. येस. चलो बाय बाय. बाय बाय.